नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत. ऐरोलीतील विश्वेश्वर मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन. महाशिवरात्री निमित्त मंदिर सजले. महाशिवरात्री निमित्त नवी मुंबईतील ऐरोलीतील सेक्टर 16 मधील श्री विश्वेश्वर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळली. श्री विश्वेश्वर विश्वस्त मंडळ, महिला मंडळ, युवा मंडळ यांनी मंदिराचा परिसर चोख ठेवून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवून भाविकांना रांगेतून दर्शन घेण्यासाठी व्यवस्था केली. श्री विश्वेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या शिवदर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी शिवसेनेचे उपनेते व अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांनी मनोभाविक दर्शन घेतले. श्रीगणेशाय नमः. ओम रुद्रदेवताभ्यो नमः. जटाटरे कलज्जलं प्रवाहतालितस्थले कलेवलम्बनं पीताम्बुजं सुगन्धमार्यां रुद्रदेवताभ्यो नमः. ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्पवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् भक्तर्मोक्षेयमामृतात् गुह्याद्वयवक्ताग्रहणास्कृतं जपं सिद्धिर्भवति मे देव तत्प्रादान् महेश्वर महामृत्युञ्जय त्राहि मा शरणं गतं जन्म मृत्यु जरा व्याधो पीडितं कर्मवन्दने पार्वती पते हर हर महादेव भोलेनाथ महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. ओम मानेन अष्टोत्तरशतसंख्याका बिल्वपत्रं समर्पयामि. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. धन्यवाद दादा. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या ऐरोली विधानसभा प्रमुख व माजी ज्येष्ठ नगरसेवक एम के मडवी, माजी नगरसेविका व महिला उपजिल्हा संघटक विनय एम के मडवी, माजी व नगरसेवक राज्याचे सहसचिव करण एम के मडवी, समाजसेविका तेजश्री करण मडवी. ओम जटाटवीकलज्जलं प्रवाहतालितस्थले कलेवलम्बनं पीताम्बुजं सुगन्धमार्यां रुद्रदेवताभ्यो नमः. ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्पवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनान् भक्तर्मोक्षेयमामृतात् गुह्याद्वयवक्ताग्रहणास्कृतं जपं सिद्धिर्भवति मे देव तत्प्रादान् महेश्वर महामृत्युञ्जय त्राहि मा शरणं गतं जन्म मृत्यु जरा व्याधो पीडितं कर्मवन्दने नमः पार्वती पते हर हर महादेव. ओम आनेन अष्टोत्तरशतसंख्याका बिल्वपत्रं समर्पयामि. पार्वती पते हर हर महादेव भोलेनाथ महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. बाजरे काय केलं नवीन पद्धतीने शिवकाड करायचं आहे. धन्यवाद. थोडं आमच्या कार्यक्रम बघायला सांग इकडे. इकडे बघ, इकडे बघ. काय काम आहे? केलं किंवा प्रबोधन केलेले तरी मी विश्वास मंडळाचा आभार व्यक्त करतो.
केतन सुधाकर पाटील यांच्याकडून धन्यवाद. सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री साजरी होत आहे. विश्वेश्वर मंडळाच्या वतीने महाशिवरात्री साजरी होत आहे. विश्वेश्वर विश्वस्त मंडळ सेक्टर 16 ऐरोली या मंदिराची स्थापना 2007 साली झाली. त्या वर्षीपासून सालाबादाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र मोठी शिवरात्र म्हणणं लागेल. कारण कुंभमेळ्यामध्ये आज सर्वात जास्त जी गर्दी आहे या शिवरात्रीनिमित्त भरपूर गर्दी आहे. आणि या ठिकाणीही सकाळी 5 वाजल्यापासून जे शिवभक्त येत आहेत, मोठ्या भाविक भक्तीने येत आहेत आणि खूप गर्दी आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचंही हार्दिक स्वागत. आपल्या सेक्टर 16मधील जी नारी शक्ती आणि युवा शक्ती गेले 30 वर्ष अव्याहतपणे अनेक उत्सव, त्यापैकी संत तुकाराम सेवा मंडळाच्या माध्यमातून सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून गणेश उत्सव, तसेच साई भंडारा अशा विविध उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे, औषधोपचारासाठी ज्यांना गरज आहे, की ज्यांना काही मिळत नाही अशांना मदत करणे, असे उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात. ऐरोली सेक्टर 16 येथील विश्वेश्वर विश्वस्त मंडळाच्या सगळ्या महिला भजनी मंडळ तसेच आपले ज्येष्ठ नागरिक हे सगळ्या उत्सवामध्ये साजरे होत असतात. त्याचप्रमाणे आपल्या इथे शिवरात्री ही सगळ्यात मोठी ऐरोलीत सगळ्यात मोठी साजरी केली जाते. त्याचप्रमाणे गणेश उत्सवही साजरा केला जातो, साई भंडारा. त्यातून आपल्या इथे वेगवेगळे मार्गदर्शनही ठेवले जाते. त्याप्रकारे रक्तदान शिबिर असतं, डोळ्यांची शिबिरे, या प्रकारे लोकांना माध्यमातून आपण गरज म्हणूनही त्यांना हे उपयोगी अशा वस्तूही देत आहेत. त्याचप्रमाणे दर्शनासाठी जे काही लोकांनी मनभावे प्रसादाचं वाटपही चांगल्या प्रकारे केलं आहे. कोणी लाडू वाटप केलं आहे, कोणी शाबू तांदूळ, कोणी शेंगदाणे, कोणी देणगी स्वरूपात या आपल्या मंदिरासाठी खूप छान प्रकारे मदत केलेली आहे. आणि यामागे जे आमचा हात आहे, सगळे आमचे ज्येष्ठ नागरिक यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य आहे. त्यातून आम्ही नवीन उपक्रम राबवत आहोत. आणि शिवरात्री बरेच ऐरोलीमध्ये सगळ्यात मोठा हा उत्सव इतका मोठा असतो की लांबून लोक अख्ख्या ऐरोलीमध्ये येतात. तर आम्हाला याच्यापुढे अजून चांगलं मार्गदर्शन करून आम्हाला अजून कसं वाढवता येईल या दृष्टीने आम्ही अजून मदत करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हे एक मंदिर असं आहे की इथे एकदम शिस्तबद्ध दर्शन होत आहे. दर सोमवारीसुद्धा अशीच लाईन असते. त्याचप्रमाणे आज प्रचंड गर्दी असूनही सेम लाईन अशीच चालली आहे शिस्तबद्ध. सर्व महिला, सर्व लोक हे दर्शनासाठी येतात. त्यामुळे कोणीही मध्येसुद्धा घुसत नाही आहे. सर्वांनी सहकार्य करून एकदम व्यवस्थित लाईन पार पडते. लाईन खूप मोठी झाली आहे आणि मंदिरसुद्धा एकदम प्रचंड छान डेकोरेशन केलेलं आहे. सर्व भाविकांना एकदम शिस्तबद्ध दर्शन भेटत आहे आणि सर्व भाविकसुद्धा सगळ्यांना सहकार्य करून लाईनमध्ये दर्शन घेत आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त अनेक शिवभक्त या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि प्रचंड आणि अत्यंत शिस्तीमध्ये असं व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे. सर्व भाविक आपल्या मनोभावे शिवशंकराची पूजा करण्याकरता साहित्य घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांनी अत्यंत चांगली सुविधा ठेवलेली आहे. भक्तगणांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नये यासाठी अत्यंत खूप छान अशा प्रकारचं हे आयोजन आणि नियोजन आहे. मी पहिल्यांदा त्या सर्व आयोजकांना अत्यंत मनपूर्वक त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मला एक शिवभक्तासाठी एक छोटंसं एक पद म्हणण्याची इच्छा झाली. ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळ्या शंकरा, शंकरा, ए भोळ्या शंकरा. जय शंभो. सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. शिवरात्रीच्या सर्व महाराष्ट्रीयन कुटुंबांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तसा खूप मोठा. देवाच्या भक्तीत सगळ्यांनी रमायला पाहिजे, सगळ्यांनी शिस्तीचं पालन केलं पाहिजे आणि सगळ्यांना दर्शन मिळेल असं केलं पाहिजे. हां. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
बरेच शिवभक्त दर्शनासाठी रांगेत आहेत. आपले राजेश गाडी साहेब यांच्यामुळे आगमन झालेलं आहे. हे विद्यार्थी लोकांना विनंती करतो त्यांना शाळांनी कृपया आज दिवस या दोन्ही मंडळाने विश्वेश्वर विश्वस्त मंडळ सेक्टर 16 ऐरोली आज झालेल्या शिवरात्री कार्यक्रमासाठी अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 16 ऐरोली, कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील मित्रमंडळ ऐरोली, कैलासवासी अण्णासाहेब पाटील युवा प्रतिष्ठान ऐरोली यांनी जे असंख्य भरपूर मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल विश्वेश्वर विश्वस्त मंडळाच्या वतीनं सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच सेक्टर 16तील महिला रहिवासी ज्यांनी ज्ञान ऑनलाईन मदत केली मंडळाला त्या सर्वांचे विश्वेश्वर विश्वस्त मंडळाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद.